अनुया, तुझ्या आग्रहासाठी मी काल राहिली आहे ना, मग अजून 1-2 रेसिपी शिकव ना मला. नक्की. आज आपण करणार आहोत शेंगाची शेंगवणी. बघा, ह्याला लागणारं साहित्य मी तुला सांगते. आधी तर शेवग्याच्या शेंगा साधारण 1-1.5 इंचाच्या एवढ्याशा आपण कट करून घेऊ. एक छोटा कांदा, एक छोटा टोमॅटो किंवा मोठा असल्यास अर्धा टोमॅटो घ्यायचा, 1 चमचा आलं लसूण पेस्ट, 1 चमचा डाळीचं पीठ घेतलं इथे, गूळ आहे थोडासा, 1 लिंबा एवढा वगैरे गूळ, 1 चमचा 1 ते 1.5 चमचा धणजिरे पावडर, अर्धा चमचा हळद, 1 कप किंवा 1.5 कप तुम्हाला जसं आवडत असेल तसं जरा नारळाचं दूध घ्यायचं, कोकमं घ्यायची, 1 3-4 कोकम, हे आहे लाल तिखट 1.5 चमचा, ही आहे मोहरी, 1 अर्धा चमचा मोहरी लागणार आहे आपल्याला, आणि मीठ चवीप्रमाणे, 1-1.5 चमचा तरी तेल त्यात लागेल. मोहरी टाकून घेऊया, थोडासा हिंग, कांदा टाकूया. आता कांदा लाल होत आलाय, आता हा टोमॅटो टाकू. हो. मग आता आलं लसूण. येस, आता तिखट नाही. सगळं घालू? हो हो, सगळं लागणार. आता धणेजिऱ्याची पावडर टाकू का? हो. आता टाकायच्या शेंगा. ओके, मला वाटलं शेंगा उकडून घ्यायच्या. नाही, हा, बरेच जण उकडून घेतात, पण मग त्याची चव जाते ग. बर. मीठ कधी घालायचं? आता थोडं मीठ घालायचं उमा, थोडंसं घालायचं, फार बरं. नाही. अच्छा, चांगलं परतून झाल्या. आता जरा गरम किंवा कोमट पाणी हा. जरा, ओके. पण चांगलं ते शिजायला म्हणून 2-2.5 ग्लास तरी पाहिजे. अच्छा. आता झाकण ठेवून छान शेंगा अशा शिजवून घ्यायच्या. ओके. जे पाणी केलंय ह्याचं बेसनाचं ते टाकतो. आता आपण नारळाचं दूध, गूळ सर्वात शेवटी. हा, नारळाचं दूध झालं की मग गुळ आणि आमसूल. म्हणजे ओके. परत तुला म्हटल्याप्रमाणे बघायचं की जरा थिक वाटलं तर परत थोडं पाणी टाकायचं. अच्छा, ओके. आहा, खुश. म्हणजे आज जेवायचा मेनू काय आहे? शेवग्याची शेंगवणी ना. हा, आणि पोह्याचे सांडगे आणि इंद्रायणी तांदळाचा तूप घातलेला मोहभात. कमाल.